कोणातरी चिठ्ठी धाडली दारूबंदीचं काही बोला. दारू बंद करायची असली तर यायच्या हातात यायलाच आवडत. नवरा दारू पिऊन येईल. तुम्ही एखाद्या माणसाला जर बोलले ना, हे काय म्हणता तो काय बापच जायचं, आम्ही आमचं पाहून घेऊ. मी आमच्या इथल्या एका बाईला डायरेक्ट बोललो होतो. डायरेक्ट ती म्हणे दादा तुम्ही काहीतरी सांगा त्याला. ती बिचारी भोळी बाबडी आली माझ्याकडे, त्याला काहीतरी सांगा. म्हणलं मी तुला लाज वाटते का? म्हणलं रातभर त्याच्या तोंडापाशी तू झोपती कशी काय? अरे मला लांबून वास आला तर वांती होती, तू सहन कशी करते म्हणलं. तिनं त्या रोजी कडीच नाही उघडली, दुसऱ्या रोजी दारू सुटली. हे बघा ताई, मला राग नाही, पण तुम्ही ठरवलं ना एक कसाही माणूस राहून द्या, एका दिवसात दारू सुटेल. ऐकत कसं नाही देऊ? काय येतं हो त्याला? एवढं होऊन जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर माझ्या गाडीत औषध आहे. बरं ध्यान केलं तुम्ही. 40 रुपयाला औषध आहे, घेऊन जा. एका दिवसात दारू सुटते नवऱ्याची. तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा, आहे गाडीत आहे. 40 रुपयाला काय करायचं? ते औषध घरी न्यायचं, नवऱ्याला नाही पाजायचं, ते बायकोनं पिऊन घ्यायचं. अरे काही लाजा धरा तुम्ही, तुमच्या हातात आहे. तुम्हाला कसं सांगावं तुम्हाला? अहो व्यसन आहे. म्हणजे माणूस त्याच्या आरी गेला, त्याच्याकडून जमायचं नाही, त्याला दुसऱ्यानं कोणातरी करायला लागतं. औषधाचं नाव सांगू का काय? देशी दारूची अर्धी बाटली ती तुम्ही प्यायला चालू करा. गावात 2-4 बायाने मिळून टाकायची, सकाळीच करायचं. तो पेऊच तुम्हाला घरात लोटीन. तू बाई दारी नको जाऊ, बाई दारी नको जाऊ, तो पाय पडतो घरात होय. तुम्ही एक दिवस तर पिऊन पहा ना. त्याला गोडीनं म्हणा ना, भाऊ तू रोज पितो, मला या खांदीशी तर दे ना, तू बायको आहे ना, मी मला दे ना. मला त्याच्या हातातून हिसकून घ्या. त्याला कळन, त्याला 100% कळन, नीटच होईल तो. हे बघा, मोर्चानं आणि दारूचं दुकान फोडल्यानं दारूचं दुकान बंद व्हायचं नाही. तुमचं घर आवरा तुम्ही. सरकार दारू बंद करणार नाही. सरकारला जेवढा पैसा येतो त्याच्यातले 12ने दारूतून येते. दारू बंद करेन का सरकार? नाही, ते तर आणखीन प्या म्हणतं. त्याच्यामुळे हा विषय सरकारच्या अखत्यारीत नाही.